मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकाचं नियोजन आणि काळजी कशी घ्यावी याविषयीची माहिती. डॉक्टर अश्विनी गायधनी यांनी दिलेली ही माहिती ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांचे नियोजन, काळजी याविषयी माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, तोंडली, भेंडी, गवार, चवळी, कोथिंबीर अशा बरेच आपण आपल्या भागामध्ये उत्पादन घेऊ शकतो आणि घेतले पण जातात. तर उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करताना घ्यावयाची काळजी. लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब, पाणी साठवून ठेवणारी परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनींची निवड करावी. जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा. कोरडे व उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूंनी शेवरीसारख्या पिकांची अथवा वाफ्यांभोवती मक्याचे दाट लागवड करावी. रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक व सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे विशेष लक्ष द्यावे. फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. स्वच्छ ठिकाणी प्रतवारी, पॅकिंग, साठवण व योग्य वेळी मालवाहतूक, पहाटेच्या वेळीला मालवाहतूक करावी. या बाबींची नियोजनपूर्वक एकत्रित वापर करावा. त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल. भेंडी, गवार, उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी व गवार या भाज्यांना मागणी सुद्धा भरपूर असते. भेंडी लागवड करतेवेळी हळद्या रोगास प्रतिकारक्षम परभणी क्रांती, अर्का अनामिका, पुसा सावणी या वाणांची निवड करावी. गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा नवबहार यांसारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर द्यावे. या पिकांची तोडणी संध्याकाळच्या वेळेस शक्यतो 5 वाजता नंतर करावी. वेलवर्गीय भाजीपाला पिके. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यावर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही कामे महत्वाची आहेत. दर्जेदार अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा ताटीने आधार द्यावा. कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके असून चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते. आधारासाठी मंडप किंवा ताटी पद्धत वेलवर्गीय भाज्यांना वापरल्यामुळे फळे जमिनीपासून 4 ते 6 फूट उंचीवर वाढतात व फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सुद्धा एकदम सरळ होते आणि हवा आणि सूर्यप्रकाश सारखं मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि त्यांची प्रत चांगली राहते. फळांची तोडणी, कीटकनाशकांची फवारणी ही कामे सुलभ होऊ शकतात. दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकांपेक्षा उत्पादनांमध्ये 2.5 ते 3 पट वाढ होते. मंडप पद्धतीमुळे फवारणी सुलभ होते. कारली, दोडका व घोसाळी या पिकांना ताटी पद्धत सोयीस्कर असते. वेलवर्गीय पिकांना वेळच्या वेळी पाणी द्यावे. वेलांना वळण व आधार दिल्यानंतर पिकास मातीची भर सुद्धा द्यावी. गरजेप्रमाणे खत द्यावे. मिरची, वांगी आणि टोमॅटो या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावी. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी ते फरवरी महिन्यात रोपांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी दक्ष राहावे. मिरचीची लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असे करावे. लागवडीसाठी वाण हा उंच शाकीय वाढणारा, फांद्या जास्त असणारा, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाच्या लांब मिरच्यांचा असावा. मिरचीमध्ये फुले ज्योती, पिडीकेवी, हिरकेनी या जातींमध्ये मिरच्या झुपक्यात येतात व झाडांवर दाट पाने असतात. वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाढ असणारा, काटेरी, देठ, जांभळ्या, पांढऱ्या व हिरव्या रंगांची छटा एकत्र असणाऱ्या
चकाकीदार, गोल किंवा उभट गोल फळे येणाऱ्या वाणांची निवड करावी. वांग्यांमध्ये रंग व आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येत असते. वांगी पिकास शेणखत व रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. बरेचदा उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी द्यावे. फळांची तोडणी 5 ते 6 दिवसांनी करावी. चांगली एकसारखी फळे बाजारात पाठवावीत. टोमॅटो पिकासाठी वाण निवडताना प्रामुख्याने तो वाण अधिक पाणी असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, लीफ कर व्हायरस या रोगास सहनशील व फळांना तडे न जाणारा निवडावा. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी, कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होत असते. कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबीर पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाते. कोथिंबीर पिकांची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर 8 दिवसाच्या अंतराने कोथिंबिरीची लागवड करावी. राजगिरा, पोफळा, माठ, मेथी, उन्हाळी भाजीपाल्यांमध्ये पालेभाज्या महत्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिजे, क्षार आणि जीवनसत्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ या अल्प भांडवल कमी क्षेत्रात कमी वेळात उत्पादन देणारे पीक आहे. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणे ह्या बाबी आवश्यक आहेत व वाहतुकीची चांगली सोय असणे या सर्व महत्वाच्या बाबी आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांचे नियोजन व त्यांची काळजी याविषयी माहिती जाणून घेतली. धन्यवाद. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेतलं उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकाचं नियोजन कसं करावं, काळजी कशी घ्यावी याविषयीची माहिती. ही माहिती आपल्याला दिली होती डॉक्टर अश्विनी गायधनी यांनी.